आम्हाला रामदास तडस पाहिजे बा. पक्का आहे. हा, आता 50-60 वर्ष काँग्रेसनं झक मारली. अमर काळे, रामदासजी तडस. काळे काळे तड़क जी आई नहीं हमारे तरफ. 3 बार 2 बार चुन के आगे लेकिन आई नहीं. सो काळे. अरे बदल पाहिजे ना. काही एकाले देता. मजा आया. काय म्हणता, कोणाची चर्चा वाटते? शर्ट आता काय सांगू बाबा. कोणाला मत देणार आहे? अमर काल दिला लग्न आहे आपल्याला त्या दिवशी जमत नाही. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. वर्धल झाला ते मत अमर काल भेटलो असतो. पण आधी लग्नाला जायचं. हो, कारण आधी मतदान करून लग्नाला जा. बात तो सही है. नाही ना, वर्धल जावं लागते ना. बरं, अमर काळेंचं नाव ऐकलंय? नाही, आम्ही पाहिलं नाही दिलं होतो. खरंच नाही पाहिलं. इथं आलेच नाही तर काय सांगा. तुमचं मत कोणाला? मोदीच. वरत मोदी, खाली कोणी पण असो, वरत मोदी. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. बरं, अमर काळेंची हवा काही वाटते इकडे? पंचर आहे तो, काही विषय नाही. तो अमर गाड्यात रोज तरी फिरत इथं येऊन तुझे काही नाही. बरं, काय सांगणार दादा, कोणाला द्यायचं आहे मत? मी काहीच नाही बोलू शकत भाऊ. अच्छा, मतदान करणार आहे? मतदान तर करणार आहे. गुप्त आहे. हा, मैं नहीं दिखाऊंगा. या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स. चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल. तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल. आमचा मोबाईल नंबर 78 41 95 57 05. आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड. वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्रात वरुड आणि मोर्शी शहर सोडलं तर तिसरं शहर येतं ते म्हणजे शेगाट. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात मतदान आहे आणि एक मोठं शहर ग्रामीण भागातलं म्हणून याची ओळख आहे. आणि खरं तर मागील इतिहास जर बघितला तर खरोखर अनेक उमेदवाराला लीड देणारं जे गाव असतं ते शेगाट असतं. आणि आपण कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार या कार्यक्रमात थेट पोहोचलो आहोत शेगाट गावामध्ये. या ठिकाणचे काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगणार काकाजी, यावेळचं मत कोणाला देणार आहात? रामदासजी तडस की अमर काळे? रामदासजी तडस. का रामदासजी तडस यांना मत? त्यांचा विकास भरपूर आहे शेगाटमध्ये. अच्छा, भरपूर पैसा दिलेला आहे त्याने त्याच्या. बरं, काय वाटते, येणार रामदासजी तडस निवडून? ते काही शक्यता नाही वाटत. अरे कहना क्या चाहते हो? काले की हवा है, क्योंकि रामदास तड़स आता नहीं, क्योंकि इस वजह से नहीं आता क्योंकि इतनी बार भी आया वो तो चुन के 2 टप्पे में आया, लेकिन यहाँ पे आकर के काम नहीं हुआ. तो पक्का है? पक्का चुन के आएंगे अमर काळे? अमर काळे बिल्कुल चुन आएंगे ना मग चेंजिंग चारी पब्लिक चेंजिंग नाही, तुतारीशिवाय काही पर्याय नाही लोक इले. बस का तुतारी? कामच नाही, विकास काहीच नाही केला. तडस साहेबांनं एक तरी दाखवून देतं विकास शेगाटले कधीतरी केला काय. तो काहीच विकास नाही केला. म्हणजे हवा नाही वाटत, पण मत तडस. मत तडस आला. भरपूर पैसे दिले. बरं, काय सांगणार काकाजी यावेळेचं मत? ह्या वेळेस मोदीच्या इकडे पाहून तडसच्या इकडे मत जाणार आहे. येणार तडस साहेब? बिलकुल तडस साहेबच येते. कोणाला द्यायचं आहे मग? मोदी म्हणूनच तडसाला द्यायचं आहे. काय वाटते, अमर काळे यांची देखील हवा आहे का? ते हवा कोणाची आहे सध्या हे काही सांगू शकत नाही. पण निवडून पण हा, हे नाही सांगू शकत. हे मत तर मोदीलेच आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी शेगाट शहरामध्ये आपण आहोत. आणखी काही नागरिक आहे. काय सांगणार काकाजी, यावेळचं मत कोणाला द्यायचं? यावेळेचं मत आम्हाला मोदी सरकारला द्यायचं आहे. मोदी सरकार. मोदींना पाहून मत द्यायचं? मोदींना पाहून. का मोदींना द्यावं असं वाटतं? त्याने सोयीच खूप केला. ते पण घ्या, किसान सन्मान निधी आहे, शौचालय मिळाले आम्हाला 2 झाले. पुन्हा बाकीच्या सोयी म्हणजे काय रोड गिर केलेले आहे ना, गावाची सोय केली. अमर काळेंचं नाव ऐकलंय? अमर काळेचं नाव ऐकलं, आताच ऐकलं. आताच? हा, 2-4 दिवसात. काय वाटते, लढत होणार दोघांमध्ये? हा, लढत राहील. विजयी कोण होणार? विजय तर मग तसे मोदी सरकार झालं पाहिजे. विजय आमच्या मतानं आम्हाला भरपूर. काय वाटते? आम्हाला रामदास तडस पाहिजे बा. पक्का आहे? हा, आता 50-60 वर्ष काँग्रेसनं झक मारली. बरोबर. ह्या रामदास तडस निवडून आला पाहिजे. येणारच.
मोदीनं जे केलं ते काँग्रेसनं काहीच नाही केलं. बरं, नागरिक म्हणतात अमर काळेंची हवा आहे, काय हा. सत्य आहे याच्यात? ते त्याला तिथं नेऊन बसून द्या ना. त्याच्या जिल्ह्यापुरती त्याला तिकडे ती त्याच्या जिल्ह्यापुरती आहे. आणि नाव ऐकलंय अमर काळे? नाव आता 2-4 दिवसात मत कोणाला द्यायचं? मत मोदी लागते तड झाले. बरं, शेगाट शहरामधून किती लीड मिळणार का रामदाजी तळस? सर्वात जास्त मोदी त्याला तर आजपर्यंत पाहिलं नाही. कुणाला ह्या कोण काय ना अमरले कुठचा होईन काय द्यायचं होय आहे? मोदीले. खरं तर मी पहिलेच सांगितलेलं होतं की एखाद्या उमेदवाराला जर मोठा लीड घ्यायचा आहे, घरकुलं दिले मोदी सरकार देऊन राहिलं, अनाथ देऊन राहिलं, पैसा देऊन राहिला 2,000 रुपये. मोदी कुणाला दिलं पाहिजे मतदान? बरं, हे जे हवा रस्ते वगैरे झाले आहे, मग हे काही हवा जेव्हा नाही हे फोला हवा. हवा एक जाते पान पडत जाते. हवे काय लावता हो तुम्ही? पक्का आहे? पक्का आहे रामदास तळस. त्याला बनवाच लागते. 90% रामदास तळस आहे. शेगाट मधून जास्त लीड मिळेल असं. सगळ्या इथूनच भेटते त्याले. पुरच आहे. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे. कुठून आलेत? कुठून आलेत? घरून आलो. शेगाटलाच असता. या वेळचं मत कोणाला द्यायचं? अजून काही ठरलं नाही पक्क. बरं, कोणाची हवा वाटते? हवा काय सांगा हा बोल. कोणाला मत द्यायचं? आपला बीजेपी. बीजेपी. हा मोदी. का बीजेपी? बीजेपी विकास. आपल्यासोबत आणखी आहे. कोणाला मत देणार आहे? नरेंद्र मोदी म्हणजे रामदास तड़स. मोदी यांना का? ऑप्शन नहीं है दूसरा कोणताच. बताइए क्या बोलेंगे भैया, किसको वोट देने वाले इस बार आप? अमर काळे. अमर काय का अमर काळेंना मत? अरे बदल पाहिजे ना, काही एकाले देता. आप आणखी काही मंडळी किसको? यहाँ पर रायकुमार की और बीजेपी की टक्कर है, पर ये डमी है, ये जो है कि नहीं रामदास तड़स. ये क्या नाम है काले. अमर काळे. हाँ ये डमी है. ये इनका साठगांठ हो गए. इन्होंने उनको उम्मीदवार कांग्रेस से खड़ा रहता तो वो रनिंग में रहता था. ये वर्धा क्षेत्र के अंदर बता पाला इनके राष्ट्रवादी के वोट है तो. हाँ कहाँ है कौन है कार्यकर्ता? बूथ बताओ बूथ यहाँ पर. आपके दिन से अमर काळे कांग्रेस पे होने थे. कांग्रेस पे खड़ा था तो टक्कर में रहता था वो इसको इन्होंने टिकट दे के यूज करा डमी फालतू के बाद. अमर काळे वो फिटाने का काम है उसका. शरद पवार जी का फिटाने का काम है. अमर काळे लड़त में नहीं है अभी. तो बोलते आपका अनुभव किसकी? ये दोनों की लड़त है, रायकुमार की और तड़स की. चुन के कौन आएंगे? चुन के तीनों की है. आप किसको वोट देंगे? कौन? मैं तो फुले शाह अम्बेडकर का आदमी हूँ मैं. तो किसको वोट देंगे? रायकुमार हत्तीवाला. अच्छा. हाँ. आपण बघू शकतो पहिल्यांदा शेगाट शहरात रायकुमार यांचं नाव ऐकू आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, एक आरोप देखील केलेला आहे, जे अमर काळे होते ते काँग्रेसकडून राहायला पाहिजे होते, ते राष्ट्रवादीकडून निवडून येण्याची अशक्यता त्यांना वाटते आहे. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील बातचीत करणार आहोत. किसको वोट देने वाले हैं इस बार? अमर काळे. क्यों अमर काळे? क्या लगता है? अमर काळे अच्छा इंसान है. अच्छा इंसान आहे. युवक मंडळी आहे, काय सांगणार दादा या वेळचं मत? तळस पक्का आहे बिलकुल. आमचा मत आहे. का रामदास तळस? अरे विकास चांगला आहे आमच्या इथं. अनिल भोंडे बीजेपीचा. अच्छा. बरं, वाटते का रामदासजी तळस बिलकुल येते. शिवर सीट आहे. शेगाट मधून सारा इथंच मत आहे. लीड मिळेल का शेगाट मधून? वा शेगाटले पहिलेच लीड आहे इथं. बरं, अमर काळेंचं नाव ऐकलंय? नाही आम्ही पाहिलं नाही दिलं होतं. खरंच नाही पाहिलं. इथं आलेच नाही तर काय सांगा. बरं, हवा वगैरे कोणाची वाटते? हवा रामदास तिची. चला कोणाला मत द्यायचं? काय सांगणार दादा, कोणाला मत द्यायचं? रामदासजी तळस. का रामदासजी तळस? विकासाच्या दिशेनेच हालचाल चालू आहे म्हणून. रामदासजी तड़स का रामदासजी तळस पाहिजे. बरं, शेगाट मध्ये काय कोणाचा वाटते तुम्हाला? रामदासजी तड़स. रामदासजी तळस. राम मंदिर मोठा मुद्दा. आपण बघू शकतो जे शेगाट शहर आहे ते जर म्हटलं तर आता रामदासजी तळस यांचं जे पारडे आहे ते जड दिसते आहे. आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहे, काय सांगणार त्याला, कोणाला यावेळचं मत? बस जनतेचं द्यायला आहे आपलं, ते तर आपलं द्यायला. बरं, तुमचं वैयक्तिक तळस. का तळस? का वाटते बीजेपीला का असं मतदान करावं असं वाटतं? मोदी जे आहे ना, मोदीजी खासदार रामदास तळस की अमर काळे? अमर काळे. का अमर काळेंना मत द्यायचं? नवीन चेहरा आहे म्हणून. बरं, कोणाला देणार आहे मत? अमर काळे. का असं वाटतं अमर काळेंना? नवीन आहे म्हणून.
टाईमवर सांगू आताच काय सांगायचं आहे. बरं कुणाला आहे मत अमर काळे रामदास तळस? रामदास तळस. का रामदास तळस यांना मत द्यायचं आहे? का द्यायचं आहे म्हणलं म्हणजे बीजेपीचं आहे ना, बीजेपीवालेच आपलं काम करून राहिले आतापर्यंत. अच्छा. बरं काय वाटते अमर काळे रामदास तळस कोण विजयी होणार? आता हे नाही सांगू शकत. नवीन माणूस पाहिजे आपल्याला. अमर काळे मतदान करणार आहे. हा, अमर काळेला मतदान करणार आम्ही. पूर्ण घराचं मतदान राहीन आमचं अमर काळेला. हा, आणखी काही मंडळी आपल्याला चान्स भेटला पाहिजे. एकच एक व्यक्ती बोर होते आणि एक होते, म्हणून नवीन माणूस पाहिजे आपल्याला. क्या बताएंगे भैया? अमर काळे. क्यों अमर काळे? चेंज होने को अमर काळे. बघू शकतो पहिल्या टप्प्यात तळस यांचं नाव चर्चेत होतं आणि आता दुसऱ्या टप्प्यात अमर काळे यांचं नाव चर्चेत आहे. विचार करू त्या गोष्टीचा. सध्या तर वेळ आहे मतदानाने. वेळ आहे. आतापर्यंत गुप्त आहे म्हणा. अजून तो गुप्तच राहणारच आहे. तुम्ही कोणाला मत देणार आहे? मी कमी देईन कमी आले. कमळ. का कमळ? का कमळाला मत द्यायचं? का वाटते असं? काय वाटतं म्हणजे आता त्याचं सरकारच मोदीचं आहे, तर आता मत कोणाला द्यावं नाही. बरं तुम्ही कोणाला देणार? ते सांगितलं ते तळस साहेब. अमर काळे. का अमर काळे? अमर काळेला परिवर्तन पाहिजे जरासं. मोदी यानं मोदी यानं हे झालं आहे. काय झालं? चला असो, अमर काळेंचं देखील काही लोक नाव घेते आहे. इथे काही आणखी नागरिक आहे, काही पांठेला चालक या ठिकाणी आहे. दादा काय सांगणार यावेळेला शेगाटचं चित्र कोणाची हवा वाटते? मोदी. पक्का? हो. का मोदींची हवा आहे असं? मोदी म्हणजे मोदीनं असे कामं केले का ते याच्याहून कधी झाले नाही 70 वर्षात. तुमचं मत कोणाला? मोदीच. वरतं मोदी, खाली कोणी पण असो, वरतं मोदी. बरं अमर काळेंची हवा काही वाटते इकडे? पंचर आहे, तो काही विषय नाही. तो अमर काळ्यात रोज तरी फिरत इथं येऊन त्याचं काही नाही. शेगाटमधून मोठा लीड मिळणार तळस यांना. आपण बघू शकतो शेगाट शहरामध्ये रामदासजी तळस यांची हवा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे. काय सांगणार जरा कोणाला मत? रामदासजी तळसलाच आहे मत आणि कमळच पाहिजे आपल्याला. वर्धा लोकसभेतून तळसच येणार आहे आणि अमरावती विधानसभा तो पण नवनीत राहणार आहे. बरं का कामं त्यांनीच केले आहे, याच्याकडून काहीच नाही होत. बरं अमर काळेंचं नाव ऐकलं? नाव ऐकलं. त्यांची काही हवा नाही आहे, फक्त इकडे तळस आणि नवनीत राणा. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे. काही मेडिकल स्टोअर या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी देखील आपण जाणार आहोत. काय सांगणार काकाजी, काय म्हणते कोणाची हवा यावेळेनं आहे शेगाट शहरामध्ये? आता हवाचं काय सांगावं. मत तुमचं कोणाला आहे? मत बहुतेक कमळलाच जाईल. का कमळला द्यावं असं वाटते मग? आता ते चालू आहे तिकडे तिकडे. अच्छा, विकास वगैरे काय वाटते? विकास वगैरे इकडे नाही. विकास वगैरे शहरात शेगाट पण मत कमळला द्यायचं. वोट आले ते पुष्कळ आले, पण इथे नाही आले. बरं फार कमी. पण कमळला द्यायचं. कमळला चालू आहे. हा, बीजेपी कमळ. का बीजेपी असं वाटते? का मतदान करावं? हा, आमची ते इच्छा आहे आमची का बीजेपीलाच निवडून द्यायचं आहे म्हणून. आणखी आपल्यासोबत काही मंडळी आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. सध्या शेगाट शहरामध्ये आपण आहोत. ताई कोणाला मत देणार आहे यावेळेला? रामदासजी तळस की अमर काळे? मी काय सांगणार आहे कोणाला मत द्यायचं आहे? मत आता सध्याच नाही सांगत आम्ही, नंतर जेव्हा देऊ तेव्हा सांगू. आपण बघू शकतो आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे. शेगाट शहरामध्ये आपण आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहे. काय सांगणार काकाजी, सध्या कोणाची हवा वाटते, कोणाला मत देणार आहे यावेळेला? भाजपचं आहे आपलं बा पहिल्यापासून. भाजपमध्ये आपल्या मोदी पसंत आहे, बाकी काय. आणखी काही मंडळी आहे आपल्यासोबत. कोणाला द्यायचं आहे? भाजप आम्हाला आवडलं भाजपचं काम. कोणाला द्यायचं आहे? काय सांगा बॉस सध्या. आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहे या ठिकाणी शेगाट शहरामध्ये आपण सध्या आहोत. बरं काय सांगणार दादा, कोणाला द्यायचं आहे मत? मी काहीच नाही बोलू शकत भाऊ. अच्छा, मतदान करणार आहे? मतदान तर करणार आहे. गुप्त आहे. बघू शकतो काही जण सांगत सुद्धा नाही आहे. मात्र जी आहे रामदास तळस यांची हवा या शेगाट शहरामध्ये बऱ्यापैकी दिसते आहे. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. कोणाची हवा वाटते, खासदार रामदास तळस की अमर काळे? खासदार तळस निवडून येतील. तुमचं मत कोणाला देणार आहे? हा, खासदार तळस.
तडस आपण बघू शकतो या ठिकाणी जिकडे तिकडे आपण जे जातोय तिकडे खासदार रामदासजी तडस यांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. मात्र आणखी शहराचा काही भाग सुटलेला आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणाचं जे पारडं आहे ते जास्त जड या शेगाट शहरामध्ये दिसते आहे आणि कोणाची हवा आहे. पाहत राहा कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार. कोणाला मत द्यायचं आहे यावेळी? नरेंद्र मोदीला. पक्का आहे? पक्का 100%. म्हणतात अमर काळेंची इकडे हवा आहे. काहीच नाही आहे, झिरो आहे. का तळस साहेबांना मत द्यायचं? तळस साहेबांना म्हणजे मोदीचे कामं भरपूर आहे ना. अच्छा, मोदीजींना मत हा, द्यायचं. मोदीला पाहून घेऊन झालो. काय सांगणार? बस ते तडसच मत द्यायचं. पक्का आहे? हा पक्का. शेगाट शहरातून लीड मिळणार? 100%. 100% काय कोणाला मत? तडस साहेब. पक्का आहे? पक्का. बरं, अनेक जण अमर काळेंचं नाव घेते, हवा आहे असं नाही असं तर काही वाटत नाही. कोणापुरता कोणाचे असू द्या, येणार तर तडस साहेब. हा पक्का. शेगाट शहरातून लीड मिळणार? हा भेटणार. आम्ही तर अमर काळेलाच मत देणार आहे, कारण रामदास तडस साहेब आमच्या शेगाटला अजूनही आले नाही तर आम्ही पाहिले नाही त्यांना. मोदी आहे तो मुमकिन आहे. मोदी आहे तो मुमकिन आहे. अमर काळे सब कुछ आहे. बरं, तुम्ही सांगा. मोदी. मोदी पक्का आहे? काही कामाची गोष्ट नाही, सगळे बीजेपी वालेच आहे. मोदी साहेबांना 80 करोड जनतेले धान्य देऊन आले. उज्ज्वला योजना, घरकुल योजना, पुढे डेव्हलपमेंट पुऱ्या इंडियामध्ये. खाबोचा बाजार नाही, 1 रुपया चाराने अजून मोदी साहेबांना भ्रष्टाचार नाही केला. अधिक कोणतं सरकार पाहिजे या टोटली कोणाला मत द्यायचं आहे? मत कोण का विकास फक्त ओनली विकास जो करण त्याला मत. बरं, यावेळचं मत कोणाला? रामदासजी तडस, अमर काळे, दोन पैकी? तसं मी तर तळस मागत देईन. तळसला तुम्ही देईन? आम्ही घरी फॅमिली आमची पूर्ण फॅमिली. आपण बघू शकतो, जरी आपण म्हटलं असेल की अमर काळे यांचं देखील नाव घेतलं जात आहे, मात्र रामदासजी तडस यांची हवा शेगाट शहरात थोडी जास्त दिसते आहे. मात्र निवडणुकीच्या दिवशी जनता काय ठरवणार हे अद्याप बाकी आहे. मात्र सध्या शेगाट शहराचा आढावा घेतला तर रामदासजी तडस यांची हवा मोठ्या प्रमाणात दिसते आहे. त्यांचं पारडं जे आहे ते जड दिसते आहे आणि आणखी काही भागात आपण जाणार आहोत आणि आढावा घेणार आहोत. पाहत राहा कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार. अविनाश बनसोड, वरुड.